Hello everyone, welcome to Civil Masters. Today we will discuss the ब्रिज इंजिनिअरिंग सोल्युशन. आता मी तुम्हाला मॉक टेस्ट सेकंड ब्रिज इंजिनिअरिंगचा जो क्वेश्चन पेपर आहे तो मी टेलिग्रामच्या चॅनलवर अपलोड केला होता. तर ज्यानेही पाहिला नसेल तर तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक आहे टेलिग्रामची, तिथे जाऊन तो तिथे घेऊ शकतो. ओके, तर आता आपण सोल्युशन्स बघूया. हे सोल्युशन्स आपण ऑलरेडी लेक्चर्समध्ये कवर केलेले आहेत. लेक्चर्समध्ये जे मी घेतलेले त्यावरच क्वेश्चन होते. अदर दॅन दॅट मी तुम्हाला सांगितलं होतं काही येणार नाही आहे, बट स्टील एक सोल्युशनचा मी ओव्हरव्ह्यू देतो आणि मी सोल्युशन्स असे प्रोव्हाइड करत आहे की त्यामध्ये तुमचा पूर्ण अभ्यास होतो. हे बघा, मॉक टेस्ट कशासाठी असतात? मॉक टेस्ट हे फक्त तुमचे मार्क चेक करण्यासाठी नसतात. मॉक टेस्टचा मेन पर्पज असतो की मॉक टेस्टमध्ये आता एक क्वेश्चन आहे, त्या क्वेश्चनला 4 ऑप्शन आहेत. लेट सपोज आता एक क्वेश्चन होता, एंड सपोर्ट्स ऑफ अ ब्रिज इज नोन एज. ठीक आहे, तर याचा आन्सर आहे अबटमेंट्स. ओके, बट आता मग आपल्याला हे पण माहीत पाहिजे की पियर्स काय आहे, स्लॅब काय आहे, पॅरापिट काय आहे. दीज थिंग्स पण आपल्याला माहीत पाहिजे. म्हणजे जे 4 ऑप्शन आहेत ना, ते 4 ऑप्शनमधले पण आपल्याला डिटेल नॉलेज पाहिजे. त्याला म्हणतात संपूर्ण स्टडी. म्हणजे तो तसा संपूर्ण स्टडी जर तुम्ही केला तर निश्चितच तुम्ही दुसऱ्यांपेक्षा म्हणजे दुसऱ्यांपेक्षा थोडं वरचढ असाल. ओके, तर आपला पहिला क्वेश्चन होता, एंड सपोर्ट ऑफ अ ब्रिज इज नोन एज पियर, अबटमेंट, स्लॅब और पॅरापिट. आन्सर इज अबटमेंट. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पियर्स काय असतात. पियर्स दिस आर द इंटरमिडिएट सपोर्ट्स असतात. ओके, तर मग मी असं सोल्युशन दिलेलं आहे त्यामध्ये, आणि त्या अबटमेंटमध्ये पण त्याची डेफिनेशन आणि थोडं त्याबद्दल काही दिलेलं आहे. म्हणजे यामुळे काय होतं, एक आपल्याला आपला पर्स्पेक्टिव्ह बनून जातो की ओव्हरऑल स्टडी पण होऊन जातो. कारण मॉक टेस्टचा मेन पर्पज काय असतो, फक्त 25 क्वेश्चनच नाही आहेत, तर तुमचा ओव्हरऑल जो सोल्युशन थ्रू तुमचा जो पूर्ण सब्जेक्ट आहे त्याचा पण स्टडी झाला पाहिजे. ओके, नेक्स्ट इज द अप्रोच ऑन आयदर साइड ऑफ द ब्रिज विल हॅव द मिनिमम स्ट्रेट लेंथ ऑफ, वी नो दॅट इट इज 5 मीटर. मिनिमम 15 मीटर प्रोव्हाइडच करायला पाहिजे, आणि बाकीचे जे ॲडिशनल डिस्टन्स आहे ते आपल्याला जर SSDसाठी डिझाईन करायचं असेल तर आपण इन्क्रीज करतो. दॅट वी हॅव सीन. तर हे सोल्युशन आहे. ओके, नेक्स्ट इज द इन क्लास ए लोडिंग द मिनिमम स्पेसिंग बिटवीन द व्हेकल इज. मी तुम्हाला सांगितलं होतं हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, एकदा MPSCला विचारलेला होता. 30 मीटर हे आन्सर कशासाठी आहे? 30 मीटर हे 70R साठी आहे, आणि क्लास ए साठी किती आहे? 90 मीटर. ओके, नाउ दीज थिंग्स आर इम्पॉर्टंट. ऑप्शन नंबर 4 70R साठी 30 मीटर आणि ए साठी 90 मीटर. नेक्स्ट इज द मिनिमम वर्टिकल क्लिअरन्स फॉर ओपनिंग हाय लेवल ब्रिजेस फॉर डिस्चार्ज ऑफ 300 to 3000 मीटर क्यूब पर सेकंद इज. ब्रिजचं जेव्हाही लेक्चर घेतलं होतं, आय थिंक हे 6वा-7वा लेक्चरमध्ये मी हा पॉईंट कव्हर केलेला आहे. त्यामध्ये एक टेबल होता. मी तुम्हाला सांगितलं होतं की हा टेबल खूप महत्त्वाचा आहे, आणि MPSC 2016ला पण यावर एक क्वेश्चन्स आलेला होता. तर त्यावेळेस तुम्हाला विचारलं होतं की 0.3 to 3 मीटर क्यूब पर सेकंदपर्यंत मिनिमम क्लिअरन्स किती असतं. मी इथं तुम्हाला विचारलं की 300 to 3000 मीटर क्यूब पर सेकंदपर्यंत किती असतं, तर किती असतं? 1200 mm. तर सोल्युशनमध्ये मी टेबल तुम्हाला दिलेला आहे. यू कॅन सी दिस. हा टेबल खूप महत्त्वाचा आहे. हाय लेवल ब्रिजसाठी आपण मिनिमम वर्टिकल क्लिअरन्स किती प्रोव्हाइड करतो ते आपल्याला या टेबलनुसार कळतं, आणि हा टेबल पाठ करणं महत्त्वाचं आहे. नेक्स्ट इज द इन केस ऑफ द आर्च ब्रिजेस द मिनिमम फ्री बोर्ड प्रोव्हाइडेड इज युजली. नाऊ आता एक आपण त्यामध्ये पण एक टेबल पाहिलेला आहे, फ्री बोर्डच्या व्हॅल्यू पाहिलेल्या आहेत. नेव्हिगेशन स्ट्रीमसाठी किती असतं, हाय लेवल ब्रिजेससाठी किती असतं, गर्डर ब्रिजेससाठी किती असतं, आर्च ब्रिजेससाठी किती असतं. ओके, तर त्यामधला जो नेव्हिगेशनल स्ट्रीम आणि हाय लेवल ब्रिजेस, हाय लेवलसाठी मिनिमम 600 mm असतं, नेव्हिगेशनलचं 2.4 to 3 मीटर. हे दोन्ही क्वेश्चन MPSCला आलेले आहेत. आता मग याच्या व्यतिरिक्त क्वेश्चन MPSC कदाचित आर्च ब्रिजेसचा किंवा गर्डर ब्रिजेसचा वापर करू शकते. ओके, तर आर्च ब्रिजेससाठी असतं 300 mm, दॅट इज द 30 सेंटीमीटर. ओके, दीज टेबल्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट. नेक्स्ट इज द मॅक्सिमम स्कोर डेप्थ फॉर द कंडिशन ऑफ फ्लो ॲट स्ट्रेट रिचेस. सिम्पल आहे. मी तुम्हाला जेव्हा स्कोर डेप्थ घेतलं होतं त्यावेळेस शेवटला लिहून दिलं होतं की एक टेबल लिहून दिलेला होता की डिफरंट कंडिशन ऑफ फ्लोसाठी काय काय स्कोर डेप्थची व्हॅल्यू असते. तर स्ट्रेट रिच असताना 1.25 D असतं, आणि मॉडरेट बेंड, सीवर बेंड अँड नोजेस ऑफ पियर, असे 3 क्वेश्चन या एकाच टेबलवर MPSCला आलेले आहेत. त्यामुळे हा पण टेबल MPSCच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे.
Next is the which of the following IRC code used for the bearing of bridges. Now we know that the IRC bearing of bridges साठी we use the IRC 83. ओके, तर हे IRC जेव्हाही मी तुम्हाला सेकंड लेक्चर घेतलं होतं, सेकंड लेक्चरमध्ये मी सगळे IRC कोड लिहून दिलेले आहेत. तर ते जर तुम्हाला लक्षात असतील तर तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकाल. पण तुम्ही तो पाठ करा आणि ते सोल्युशनमध्ये पण मी दिलेलं आहे. बघा IRC 6, 7, 21, 24, 40, 78, 83, 112, SP 35. नाउ मोस्ट विद्यार्थ्यांचा क्वेश्चन हा होता की म्हणजे आता MPSC मेन्स येत आहे, तर MPSC मेन्सला कोणकोणते बुक्स रेफर करावे. ओके, तर हा मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांना क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन प्रॅक्टिस कशी करावी. ठीक आहे, तुम्ही लेक्चर्स घेत आहेत पण आम्ही क्वेश्चन प्रॅक्टिस मोर कशी करावी, तर मी तुम्हाला रिकमेंड करेल 3 बुक्स. आय एम रिकमेंडिंग यू 3 बुक्स. तर त्यामधला पहिला आहे मेडिझी. मेडिझीचं जे तुमचं बुक आहे, मेडिझीचं प्रिव्हियस इयर IAS क्वेश्चनचं व्हॉल्यूम 1 अँड व्हॉल्यूम 2. ओके, दॅट यू शुड बाय. कारण त्यामध्ये IASचे प्रिव्हियस इयर तुम्हाला थाउजंड्स ऑफ क्वेश्चन्स भेटतील सॉमवर किंवा प्रत्येक टॉपिकवर. आणि IAS मध्ये जवळपास त्यांनी 25 इयर्सचे क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत ऑल ऑफ द. आणि ते जर तुम्ही केलं तर पहिली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, तुम्ही मेडिझीचं IASचं बुक व्हॉल्यूम 1 अँड व्हॉल्यूम 2 जे MPSCच्या रिलेटेड सिलेबस आहे तो पूर्ण कंप्लीट करायचा. सेकंड स्ट्रॅटेजी, ते झाल्यानंतर गुप्ता अँड गुप्ताचं पुस्तक. गुप्ता अँड गुप्ताचं पुस्तक आपल्याला माहिती आहे, ते एक छोटं पुस्तक आहे सिव्हिल इंजिनिअरिंग ऑब्जेक्टिव्ह म्हणून. तर ते कव्हर करायचं. आणि त्यानंतर इफ टाइम परमिट्स तर अघोरचं पुस्तक एक कंप्लीट करायचं. हे 3 जरी पुस्तक तुम्ही रेफर केले, अदर दॅन दॅट तुम्हाला काही गरज नाही आहे. आता हे 3 बुक, या 3 बुकची जी लिंक आहे, जर तुम्हाला विकत घ्यायची असतील तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या 3 म्हणजे टोटल 4 बुक होतील, कारण मेडिझीचे व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2 आहेत. तर या 4ही बुकची मी लिंक आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, त्यावर तुम्ही जाऊन तुम्ही ते बाय करू शकता. पण आय विल से की मेडिझीचं जे व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2 आहे, मेडिझी नाही तुम्ही कोणत्याही क्लासचं घेऊ शकता, त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. इवन तुम्ही इंटरनेटवर क्वेश्चन पेपर डाउनलोड करून सुद्धा घेऊ शकता. बट त्यांनी काय केले, एकतर सिग्रिगेट केलेले आहेत, सॉईलसाठी कोणते क्वेश्चन आलेले आहेत, एन्व्हायरमेंटसाठी कोणते क्वेश्चन आलेले आहेत, त्यामुळे ते तुम्हाला बेनिफिशियल राहील. ठीक आहे, पण मी रिकमेंड करेल की पहिल्यांदा तुम्ही IASचे प्रिव्हियस इयर सॉल्व्ह करा. कारण तुम्ही जर MPSCचा पॅटर्न बघितला, MPSCला येतात 200 क्वेश्चन. ओके, तर त्यातले मॅक्सिमम तुम्हाला सांगतो 60 ते 70 क्वेश्चन आहेत ते प्रिव्हियस इयर IAS मधलेच असतात. 60 ते 70 क्वेश्चन म्हणजे जवळपास तुमचे 150 मार्क तरी तेच कव्हर होतात. तर त्यामुळे तुम्ही प्रिव्हियस इयर IASचं बुक कंपल्सरी सॉल्व्ह करा. इट इज अ मस्ट इफ यू वॉन्ट टू क्लिअर द MES एक्झाम. ओके, आणि देन गुप्ता अँड देन अघोर. ओके, त्याची लिंक मी खाली देतो. ठीक आहे. इन विच ऑफ द फॉलोइंग ब्रिज फ्लोरिंग इज सपोर्टेड ॲट द बॉटम ऑफ द स्ट्रक्चर. आपण बघितलं होतं सुपरस्ट्रक्चरमध्ये टॉपला असेल तर त्याला काय म्हणतो, डेक. मिडलला असेल तर सेमी थ्रू अँड द बॉटमला असेल तर थ्रू. सिम्पल क्वेश्चन होता. द स्पॅन फॉर विच टोटल कॉस्ट ऑफ ब्रिज इज मिनिमम. काय म्हणतो त्याला आपण, इकॉनॉमिक स्पॅन. Dash loading is adopted on the road on which temporary bridges and the timber spans are constructed. Okay, now we have seen, आणि क्वेश्चन आलेला आहे IRC क्लास A आपण परमनंट ब्रिजेससाठी वापरतो आणि IRC क्लास B हे टेम्पररी ब्रिजेससाठी किंवा टिम्बर स्पॅनसाठी वापरतो. वेन इज द स्पॅन ऑफ ब्रिज इज इकॉनॉमिक. प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन आहे, MPSC 2016ला विचारलेला क्वेश्चन आहे. कधी असते स्पॅन इकॉनॉमिकल, P इक्वल टू A असेल तर. म्हणजे काय, वेन कॉस्ट ऑफ सपोर्टिंग सिस्टीम ऑफ द वन स्पॅन इक्वल टू कॉस्ट ऑफ वन पियर, दॅट इज द P इक्वल टू A असेल तर तुमचं ब्रिजची स्पॅन असते इकॉनॉमिक. हा फॉर्म्युला आहे इकॉनॉमिक स्पॅनचा, L इक्वल टू √P/. सोल्युशन मी एकदम व्यवस्थित दिलेलं आहे आणि एकदम ब्युटिफुल दिलेलं आहे, तुम्हाला इझिली सगळं अंडरस्टूड होईल, काय प्रॉब्लेम नाही येतात. नो लाईव्ह लोड इज कन्सिडर्ड टू बी ॲक्टिंग ऑन द ब्रिज इफ विंड वेलॉसिटी ॲट डेक एक्सीड्स. आता विंड वेलॉसिटीवर एक क्वेश्चन आलेला होता की ती किती लेवलला ॲक्ट होतं, पण मी थोडा चेंज केलेला आहे इथं. मी थोडं तुम्हाला ॲडव्हान्समध्ये घेऊन गेलेलो आहे की
लाईव्ह लोड आपल्याला कधी गरजेचं कधी नाहीये आपण कन्सिडर करत नाही इफ विंड व्हेलॉसिटी ऑन ब्रिज डेक एक्सिड्स 130 kmph. ओके, तर म्हणजे माझा पर्पज काय आहे की तुम्ही आता कसे तुम्ही एक जनरल ओव्हरव्ह्यू घेऊ नका. विंड लोडचा एक क्वेश्चन आलेला आहे 1.5 मीटरच्या अबाव तो ऍक्ट करतो रोडवेच्या, बट खालच्याही गोष्टी तुम्ही वाचणं तेवढ्याच नेसेसरी आहेत, कारण त्या क्वेश्चन्सला एमपीएससीनं कधीच टच केलेलं नाही आहे, कधीच हात लावलेला नाही आहे. आणि देअर मे हॅव चान्स दे विल आस्क यू, कारण असं नाही आहे की एमपीएससी आता एमपीएससीचा पॅटर्न पण हळूहळू चेंज होतं. एमपीएससी 2017 जर तुम्ही पाहिलं, 17चा पेपर एकदम इझी होता कारण तो फर्स्ट इयर होता. 18चा पेपर थोडा डिफिकल्ट होता कम्पेअरिंग टू 17, आणि 19चा पेपर पण ह्या 17-18पेक्षा डिफिकल्ट होता. तर त्यामुळे 20चा पेपर पण डिफिकल्ट असू शकतो. म्हणजे तुम्ही जर अभ्यास केला तर निश्चितच तुम्हाला सोपं जाईल, त्यात काही वादच नाही आहे. बट वी हॅव टू बी प्रिपेअर इन अ सच अ वे दॅट द कोणताही कसाही पेपर आला तर वी कॅन बी एबल टू स्कोर द 280+ अँड 300+. ओके, दॅट शुड बी अवर एम. नेक्स्ट इज द व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ इम्पॅक्ट फॅक्टर फॉर स्टील ब्रिज ऑफ 3 मीटर स्पॅन. तर किती असते 0.545. आरसीसी ब्रिजसाठी एमपीएससीला विचारलेला आहे, मी इथे तुम्हाला स्टील ब्रिजसाठी विचारलेलं आहे. द मोस्ट सुटेबल फाउंडेशन फॉर हेवी लोड इन केस ऑफ द ब्लॅक कॉटन सॉइल. आता ह्याचा क्वेश्चन आहे, हा सॉइल मेकॅनिक्सचा क्वेश्चन आहे, पण ब्रिज फाउंडेशनमध्ये पण तुम्हाला विचारला जातो. तर ब्रिज फाउंडेशनमध्ये कोणतं ब्लॅक कॉटन सॉइलमध्ये आपल्याला माहिती आहे, काळ्या मातीमध्ये आपण अंडर रिम्ड पाईल यूज करतो. हे बघा, मी इथे खूप सुंदर डायग्राम काढलेली आहे. तिथे ड्रिवन आणि बोर्ड पाईल 2 आहे, त्यामध्ये 2-2 कॅटेगराईज केले, आणि ह्यातले ते तुम्हाला सब टाईप्स आहेत, त्यांचे कोणकोणते टाईप्स आहेत, केसेड पाईल कोणते असतात, अनकेसेड कोणते असतात, बोर्ड कोणते असतात, प्रेशर कोणता असतं, किंवा अंडर रिम्ड काय आहे, हे मी लेक्चर्समध्ये सुद्धा घेतलेलं आहे, बट इथेही सोल्युशनमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे, तर ते पाठ करा, इम्पॉर्टंट आहे. द मिनिमम ग्रेड ऑफ कॉन्क्रीट दॅट कॅन बी युज्ड फॉर द डिझाईन ऑफ ब्रिजेस इन केस ऑफ द आरसीसी इज. आरसीसी मध्ये कोणतं M20. मिनिमम ग्रेड किती असतो M20. M20 टू M35 आपण यूज करतो. नेक्स्ट इज द अकॉर्डिंग टू द क्रायटेरिया रिकमेंडेड बाय IRC फॉर द आर्च ब्रिजेस द लिमिटेड कॉज ऑफ डिफ्लेक्शन -mm इन केस ऑफ द हेवी ट्रक. हेवी ट्रकमध्ये आर्च ब्रिजेसमध्ये मिनिमम डिफ्लेक्शन किती असतं, लिमिटिंग डिफ्लेक्शन, मॅक्सिमम डिफ्लेक्शन तर किती असतं 2 mm असतं. स्टँडर्ड ट्रकमध्ये किती असतं 1.25 mm असतं, आणि हेवी ट्रकमध्ये 2 mm असतं. आणि जर तुम्ही गर्डर ब्रिजेस घेतला तर त्यामध्ये किती असतं 1/1500 ऑफ द स्पॅन. तो एमपीएससीला आलेला क्वेश्चन आहे. द इफेक्टिव्ह स्पॅन ऑफ क्रॉस गर्डर इन केस ऑफ ब्रिजेस इज. काय असतो, आपण एकदा एमपीएससीला 2019ला विचारलेलं आहे की तुम्हाला इफेक्टिव्ह स्पॅन त्यांनी मेन गर्डरसाठी विचारलं होतं. मेन गर्डरमध्ये काय असतं, डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ द बिअरिंग प्लेट्स. बट इन केस ऑफ द क्रॉस गर्डर व्हॉट विल बी द व्हॅल्यू, द डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स ऑफ द मेन गर्डर. ओके, आणि मी तुम्हाला एक्झामला जेव्हा लेक्चर घेतलं होतं हे मी त्यावेळेस तुम्हाला सांगितलं पण होतं, असे क्वेश्चन्स येऊ शकतात. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जो आपण लेक्चर घेतलेले त्यावेळेस सांगितलं होतं. द अबटमेंट टॉप इज केप्ट डॅश अबाउ HFL ऑफ द रिव्हर ॲज फ्रीबोर्ड. फ्रीबोर्ड किती असते 1 to 1.5 मीटर पियर आणि अबटमेंटच्या दोन्ही केसमध्ये. According to the spring, the length of guide bank on upstream equal to or dash longer than the length of bridge between the abutments. किती असते 10% equal to or longer than. In case of the timber bridge, the deflection of deck should not exceed dash of the dash of the span, that is the 1/300 of the span. Timber bridges मध्ये we have seen in case of the low cost bridges. Next is the what is the weight of the wheeled vehicle considered in the IRC class A loading. आता different types of loading साठी different class साठी according to their type of vehicle we have taken the loading. ओके, तर किती असते wheeled vehicle मध्ये A क्लास साठी 400 kN. हा टेबल खूप महत्त्वाचा आहे, हा तुम्ही पाठच करून टाका. ओके, कारण यावर अजूनही एमपीएससीने एकदाही क्वेश्चन्स कव्हर केलेला नाही आहे. देअर मे हॅव चान्सेस की फ्युचरमध्ये यावर क्वेश्चन येऊ शकतो. फॉर IRC क्लास ए लोडिंग द नोज ऑफ टेल स्पेसिंग बिटवीन द टू सक्सेसिव्ह ट्रेन शॅल नॉट बी लेस दॅन. क्लास ए साठी किती असते, इट शुड बी ग्रेटर दॅन 90 मीटर, आणि इन केस ऑफ ए आणि बी लोडिंग असेल तर इट शुड बी ग्रेटर दॅन 18.5 मीटर. हे आपल्याला एमपीएससी 2019ला विचारलेलं आहे ए लोडिंगसाठी. मी तुम्हाला क्लास ए साठी विचारलेलं आहे.
ओके, तर हा डिफरन्स आहे. आणि MPSC काय करतं, अशीच काहीतरी म्हणजे क्वेश्चनचा त्यांचा पॅटर्न तोच असतो, फक्त क्वेश्चन कसं विचारते, क्वेश्चनचे जे आता इथे कसे IRC क्लास ए ला विचारले त्यांनी, इन केस नेक्स्टमध्ये विचारू शकतात क्लास ए. आता मी तुम्हाला सांगतो एक उदाहरण. MPSCने 2017ला एक सेंट्रीफ्युगल फोर्स किती डिस्टन्सवर ॲक्ट होते अबाउ रोडवे विचारलं होतं, अबाउ कॅरेजवे. MPSC 19ला काय केलं त्यांनी, सेंट्रीफ्युगलसाठी नाही विचारलं, क्वेश्चनचा पॅटर्न तोच ठेवला, पण त्यांनी विंड लोड किती डिस्टन्सवर ॲक्ट होतो अबाउ रोडवे ते विचारलं. म्हणजे त्यांनी पॅटर्न तोच ठेवला, फक्त त्याचा सब्जेक्ट चेंज केला. ओके, तर नेक्स्ट इयरमध्ये पण हे असंच होण्याची जास्त शक्यता आहे, कारण आपल्याला एक पॅटर्न कळालेला आहे. आता MPSCचे 3 वर्षाचे पेपर झालेले 17, 18, 19, त्यावरून आपल्याला थोडाफार पॅटर्नचा अंदाज आलेला आहे. द मिनिमम विड्थ ऑफ कॅरेज वे इन व्हेहिक्युलर ट्रॅफिक इन पेडेस्ट्रियन ब्रिजमध्ये. आता पेडेस्ट्रियन ब्रिजमध्ये मी तुम्हाला विड्थ ऑफ कॅरेज वे लिहून दिलेलं आहे. सिंगल लेनसाठी किती असते, 2 लेनसाठी किती असते, किंवा पेडेस्ट्रियनसाठी किती असते, इंटरमिडिएट लेनसाठी किती असते. तर पेडेस्ट्रियनसाठी किती असते, 2.5 मीटर असते. द व्हॅल्यू ऑफ द कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन इन केस ऑफ द स्टील अँड RCC ब्रिज इज डॅश डिग्री सेंटीग्रेड फॉर डिझायनिंग द टेम्परेचर स्ट्रेसेस. मी ऑलरेडी सांगितलं होतं की यावर MPSCने एकदाही क्वेश्चन कव्हर केलेला नाही आहे. तो टेबल टेम्परेचर स्ट्रेसेसचा खूप महत्त्वाचा आहे. स्टील आणि RCC ब्रिजेसमध्ये किती असतं, 0.4 × 0177. ओके, अँड इन केस ऑफ द प्लेन कॉन्क्रीटसाठी 0.4 × 0108. A bridge has a linear waterway of 450 mm constructed across a stream whose natural linear waterway is 500 meter. If average flood depth is 3 meter and average flood discharge is 1500 meter cube per second, find the velocity of approach is. MPSC 2018चा सेम क्वेश्चन आहे, मी फक्त व्हॅल्यू चेंज केलेली आहे तिथे. MPSC 18ला विचारला होता फाइंड आउट द व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच, आणि हा क्वेश्चन जशाच तसा उचललेला आहे SP बिंद्रा बुकमधला. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं जेव्हाही आपण लेक्चर घेतलं होतं, व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच काय असते, डिस्चार्ज डिवायडेड बाय ॲक्च्युअल एरिया. आता आपण ॲक्च्युअल एरिया कसं काढणार, ह्यामध्ये बघा 2 लिनियर वॉटरवे आहेत आणि एक नॅचरल लिनियर वॉटरवे. मग ॲक्च्युअल एरिया कसा येईल, जो नॅचरली आहे त्यावरूनच आपल्याला ॲक्च्युअल भेटेल. तर मग काय करायचं, नॅचरल लिनियर वॉटरवे मल्टिप्लाय बाय फ्लड डेप्थ, दॅट विल बी आवर द ॲक्च्युअल एरिया. सो कॅल्क्युलेट द फ्लड डिस्चार्ज डिवायडेड बाय ॲक्च्युअल एरिया. मग काय, 1500 डिवायडेड बाय 500 मल्टिप्लाय बाय 3 म्हणजे 1500 डिवायडेड बाय 1500, दॅट विल बी द 1 मीटर पर सेकंद. ओके, तर हे असे सुंदर व्हिडिओ सोल्युशन्स वगैरे आहेत. आणि ह्याची जी PDF आहे, आता तुमचा एक प्रश्न असेल की आम्हाला कुठे भेटणार, तर एक टेलिग्रामवर मी तिथे अपलोड करेन आणि तिथे तुम्हाला हे सर्व भेटेल. ओके, तर त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. आणि मी जरी हे फास्ट घेतलं असलं तरी याची जी PDF आहे ती तुम्हाला मी अवेलेबल करून देईन, त्यात काही टेन्शन नाही आहे. आणि खाली जी लिंक दिलेली आहे ती, त्यामधले तुम्ही कोणतेही बुक बाय करू शकता. बट आय विल सजेस्ट यू टू पहिल्यांदा बाय करा मेड इझी, कारण मेड इझीचं जे आहे ते वॉल्यूम 1 आणि वॉल्यूम 2 बाय करा. आणि डिटेल्ड स्ट्रॅटेजी, आता भरपूर विद्यार्थ्यांचा मला मेसेज येतोय की MPSC मेन्सची डिटेल्ड स्ट्रॅटेजी अपलोड करा, म्हणजे आम्ही कसा अभ्यास करावा, की कोणकोणत्या बुक्समध्ये अभ्यास करावा. आणि आता भरपूर लोकांचं असं म्हणणं होतं की तुम्ही IAS जी एक्झाम होणार आहे, आता IASची डेट आलेली आहे, IAS एक्झाम होणार आहे 18 जुलैला, म्हणजे फक्त आता 6 महिने उरलेत, मॅक्सिमम 6 ते 7 महिने उरलेत. तर त्यावर डिटेल स्ट्रॅटेजी शेअर करा की कसा अभ्यास करावा, काय असतं म्हणजे एक्झाम पॅटर्न वगैरे. ठीक आहे, तर आपण त्यावरही व्हिडिओ बनवूया. पहिल्यांदा आपण MPSC मेन्सची स्ट्रॅटेजी सांगूया विद्यार्थ्यांना, आणि नंतर आपण IASची स्ट्रॅटेजी सांगूया. आणि विदाऊट स्ट्रॅटेजी यू कांट बी एबल टू क्लिअर दिस एक्झाम. त्यामुळे प्रॉपर स्ट्रॅटेजी करा, प्रॉपर प्लॅनिंग करा आणि प्रॉपर स्केड्यूल बनवा, आणि विदाऊट वेस्टिंग एनी टाईम अभ्यास करत राहा आणि तुम्हाला सक्सेस निश्चितच भेटेल. ओके, तर याची जी PDF आहे ती मी टेलिग्रामच्या चॅनलवर अपलोड करेल. ओके, नाव वी विल सी इन द लेक्चर्स.